मी ऑकवर्ड झालो आहे या सिच्युएशनमध्ये. सो लेट्स स्टार्ट अगेन. सो माझं प्लॅन काय आहे की मी आता मास्टरसाठी बघतो आहे. तर ज्या कॉलेजेसमध्ये मला ॲप्लिकेशन करायचं आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये एक्सेप्टन्स रेट खूप कमी आहे. जवळपास 2 ते 3% एक्सेप्टन्स रेट आहे. सो जवळपास हजारो ॲप्लिकेशन दरवर्षी येतात आणि माझी जी प्रोफाईल आहे मला वाटलं की माझी प्रोफाईल खूप चांगली आहे, तिथं एक्सेप्ट होऊ शकते. बट ते माझी जी प्रोफाईल आहे लेस दॅन 1% चान्स आहे की तिथं एक्सेप्ट होऊ शकेल. कारण सध्याची जी प्रोफाईल मी सांगितलं तुम्हाला की 7 ते 8 प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा यूज करून जवळपास मी 70 ते 80 प्रोजेक्ट बिल्ड केले आणि त्यासोबतच 2.5 वर्षाचं इंडस्ट्री एक्सपिरियन्स, जसं की 1 इयरचा फुल स्टॅक डेव्हलपर आणि 1 इयरचं ऑटोमेशन इंजिनियर आणि 3 महिने ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर आणि 3 महिने ग्राफिक डिझायनिंग. या अशा 2.5 वर्षाचा माझ्याकडे वर्क एक्सपिरियन्स आहे. सो या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा माझी जी प्रोफाईल आहे ती लेस दॅन 1% चान्स आहे की तिथं एक्सेप्ट होऊ शकते. सो मला असं वाटते की मला माझ्यावर खूप काम करायचं आहे, आणखी अजूनसुद्धा खूप जास्त इम्प्रूव्हमेंट करायचे आहे आणि ज्या युनिव्हर्सिटीला मी टार्गेट करतो तिथे मला एक्सेप्ट व्हायचं असेल तर जवळपास मला 8 महिने आहे, जास्तीत जास्त 8 महिने. कारण की 15 ऑक्टोबरच्या अगोदर मला सगळं रेडी करून माझे ॲप्लिकेशन नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये स्टार्ट करायला सुरुवात करावी लागणार आहे. सो या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला असं समजून येतं की यार फक्त 8 महिने आहे. 8 महिन्यामध्ये 2 वर्षाचं काम मला 8 महिन्यामध्ये कंप्लीट करायचं आहे. सो हां, ते मला कंप्लीट करायचं होतं आणि मी तुम्हाला दाखवलं सगळ्या गोष्टी, तुम्ही बघू शकता. सो विचार करा मी कोणत्या युनिव्हर्सिटीसाठी टार्गेट करतो. इंडियन युनिव्हर्सिटीज नाही आहे. इंडियन युनिव्हर्सिटीमध्ये माझं जे ॲप्लिकेशन आहे ते एक्सेप्ट होऊ शकेल नाही होऊ शकेल ती माहिती नाही मला. मी कधी ट्रायसुद्धा नाही केलं आहे. बट जे मला ज्या युनिव्हर्सिटीला टार्गेट करायचं आहे त्या मोस्टली फॉरेन युनिव्हर्सिटीज आहे, ज्या टॉप युनिव्हर्सिटीज आहे वर्ल्ड वाईड. आय एम व्हेरी एक्सायटेड टू स्टार्ट दिस जर्नी. सो येणाऱ्या काही 8 महिन्यांमध्ये मी काय काय करणार आहे डेली मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकेल, जिथे मी काय शिकलो आहे, कशा प्रकारचं वर्क चालू आहे सध्या, मी कुठे अडकलो आहे का, काही नवीन गोष्टी ज्या शिकतो मी त्या सगळ्या गोष्टी मी तिथे शेअर करेन. लेट्स सी.